की देव मागतो एक डोळा, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. हिम्मत महाराजांना मी म्हटलं, आज मी नाही, माझा विद्यार्थी फक्त बोलेल दोन शब्द. पण हिम्मत महाराज म्हटलं, तुम्ही एवढं सुंदर काम केले सर, तुम्ही सुद्धा एक 5 मिनटं बोलू शकता. वास्तविक पाहता मुलगा शेती करायला लागल्यानंतर बापानं थोडंसं बाजूला व्हायचं असतं, परंतु आता हिम्मत महाराजांचं म्हणणे म्हणून तुमच्याशी एवढंच संवाद साधेल मी राजा. आपण वर्षातून एक दिवस पुण्यतिथीला या ठिकाणी येतो. वर्षभर आपला संसार प्रपंच चांगला उत्तम करून एक दिवस आपल्या ज्यांनी आपल्याला खरा मार्ग दाखवलाय, नामाचा रस्ता दाखवलाय, त्यांच्यासाठी देतो. परंतु गेल्यानंतर मात्र वर्षभर इथं येऊन जो आपण संकल्प केलेला आहे, जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जना. इथं आल्यानंतर एक दिवस आपण संकल्प घेतला पाहिजे आणि त्याच्यावर आपण वर्षभर काम केलं पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे का इथं त्यानंच बोलावं ज्यानं काहीतरी वर्षभर काम केलंय. आणि बाबा बाबा म्हणत बसण्यापेक्षा बाबांनी जे काम केलंय ते वर्षभर केलं पाहिजे ना आपण. ज्या ठिकाणी मी नोकरीला असतो, जिथून माझी बदली होते, नवीन गावात जातो, प्रत्येक गावात गेल्यानंतर 5-25 साधक झाल्याशिवाय मी तिथून बदली करून घेत नाही. हो, पिंपरी पाट्यावर सुरुवात झाली, तिथं हिम्मत महाराजांनी ते पण मुलं पाहिले माझे. तिथं 5-50 मुलांनी अनुग्रह घेतला. तिथून डिग्रसला आलो, तिथं तेच काम केलं. आता मनोलीत आलो. मी तुम्हाला सांगतो, मी तसं रिझाईन केलं होतं, मी राजीनामा देणार होतो आणि पूर्ण वेळ बाबांचं काम करायसाठी वाहून घेणार होतो. पण मी गुंतलो यांच्यामध्ये की तिथं जे काम राजीनामा देऊन करणार होतो, विद्यार्थीच तयार झाले. म्हणले, सर तुम्ही राजीनामा देताय ना, आम्हीच तुमच्या कार्यात झोकून देतो ना. आज माझ्या मनोली गावामध्ये कमीत कमी 40-50 नवीन साधक तयार झाले आणि मी जे राजीनामा देणार होतो तो कॅन्सल करून तिथं काम सुरू केलं. आपल्याला जीवनात हेच करायचंय. आपण पेटलोय, आपली ज्योत पेटली. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. श्रीपाद बाबांची जी प्रेमगंगा आहे, ती प्रेमगंगा आपल्याला जेवढी वाढवता येईल, नामाचा प्रसाद जेवढा वाढवता येईल, तेवढं आपण काम करत राहिलं पाहिजे. आणि आपलं काम जे आपण वर्षभर केलंय, इथून पुढे आपण जसं कारखान्याची वार्षिक सभा असते, बँकेचा वार्षिक सभा असते, वर्षभरात किती नफा झाला, किती तोटा झाला, त्याचा ताळमेळ लावला जातो. तसं तुका म्हणे, लाभ होय तो व्यापार, हा सुद्धा व्यापारच आहे. वर्षभर आपण नामाचा किती व्यापार केला, किती नवीन साधक तयार केले, विशाल किती काम केलं, ए विशाल, त्याचा जोखा द्यायचा दिवस म्हणजे पुण्यतिथी आहे. आणि म्हणून आपण वर्षभर जे काही काम करतो ते तिथं बोलावं. कीर्तन प्रवचनकार इथं मी सांगितलं, ओमला आल्याबरोबर सांगितलं, इथं आलेले 50-60% कीर्तनकार प्रवचनकार आहे. कारण श्रीपाद बाबांनी डबे तयार नाही केले, इंजिन तयार केलेले आहेत. इथं आलेला प्रत्येक जण कीर्तन प्रवचन करूच शकतो. पण ज्ञानाचे ढोस देण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण वर्षभर काय केले ते जर आपण इथं सांगितलं संतभूमीत येऊन, तर निश्चितपणे श्रीपाद बाबांना आनंद होईल की माझं लेकरू मी जे काम केलं ते काम करतंय. आणि म्हणून प्रत्येकानं, पुन्हा एकदा तुम्हाला लहान तोंडी मोठा घास, प्रत्येकानं इथं आल्यानंतर संकल्प करायचा आहे की आपल्यासारखे एक बेवडा जर 4 बेवडे तयार करू शकतो, एक